आज आई दादाला घेऊन आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला सांगतेच, पण घरातले मी ब्लॉग वगैरे काही शूट केले नव्हते. घसा बसलेला होतात, म्हणलं व्हिडिओ शूट करून काय उपयोग नाही, कधी अपलोड होतील काय सांगता येत नाही, म्हणून बाहेर जातानाच व्हिडिओ शूट केले आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर आज जायचं आहे आम्हाला आमच्या दादाच्या मित्राकडे. तर त्यांचे मित्र पण आहेत आणि आमचे पाहुणे पण लागतात. तर ते मुंबईला राहतात, लहानपणीचे मित्र होते, पण दादा गावाकडे राहिले ते मुंबईला आले. आणि हे आहेत बघा आमच्या दादाचे मित्र, खूप साधे सरळ आणि छान बोलके, दादासारखेच आमच्या. तर मग त्यांनी एवढं आग्रहाचं निमंत्रण होतं की तू मुंबईला आल्यावर मला भेटल्याशिवाय जायचं नाही, घरी आल्याशिवाय जायचं नाही. तर त्यांच्या घरी गेलो, मस्त खातिरदारी केली. आणि ते रिक्षा चालवतात, पण रिक्षा जरी चालवत असले तरी आपल्यासारख्याला मुंबईमध्ये एक घर घेणं मुश्किल आहे. तर त्यांच्या इथे 2-2 फ्लॅट आहेत, खूप मोठे मोठे आहेत. ते जरी दादाचे मित्र असले तरी त्यांच्या घरी मात्र आम्ही पहिल्यांदाच गेलेलो होतो. तर त्यांच्या घरामध्ये मी व्हिडिओ शूट वगैरे काही केले नाही. ही मात्र माझी बहीण आहे, ही पण इथे कल्याणमध्येच राहते. तर आईला तिची आठवण झाली, तर म्हणली कुठे राहते, म्हणलं चला तिला पण भेटून येऊया. तर तिच्या घरी पण आम्हाला दादाचे फ्रेंड घेऊन गेले. आम्ही तिथे मात्र ऋषीला मस्त भांडीकुंडी पण खेळायला भेटले. आणि बघा चहा पाणी वगैरे झाली, परत आम्ही आता घराकडे निघालो होतो. तर दादाचे फ्रेंड मात्र आम्हाला ट्रेनमध्ये बसवेपर्यंत आमच्या बरोबरच होती. तर मस्त रिक्षामध्ये त्यांनी घरी जाताना पण आम्हाला सोडलं. चला आता व्हिडिओचा इथेच एंड करते, बाय.